नमस्कार मित्रांनो, साधी माणसं या आजच्या भागामध्ये आपण पाहत असतो. निरोपा म्हणते, मला काहीच ठेवलं नाही का, सगळ्यांनी सगळं संपवून टाकलं का? तर यावरती सत्या बोलतो, असं कसं होईल? आई उपाशी असल्यानंतर माझ्या घशाखालून घास तर जाईल का? हे बघ मी तुझ्यासाठी ठेवलं आहे असं म्हणतो. तर त्यावरती निरोपा म्हणते, हे इच्छापूर्तीचं जेवण आहे ना, म्हणूनच मी खाते, नाहीतर काय मी खाल्लं नसतं. ते काही चमचमीत आहे म्हणून मी खात नाही, त्याने इच्छा पूर्ण होणार आहे म्हणलास म्हणूनच मी खात आहे, दे मला ते. असं बोलून आता निरोपा ते जेवण वाढून घेते आणि पोट भरून जेवण खाते. हे पाहून मात्र सत्याला खूप आनंद होतो. आणि इकडे आपण पाहायला गेलो तर आता सत्याचे बाबा म्हणत असतात की खरंच सत्यजित, आता निरोपाचं तू व्रत मोडलंसच, उपोषण केलेलं तिनं, आता फक्त रवी रियाला तू घरी घेऊन ये. असं म्हणल्यानंतर सत्या बोलतो, बा तू काळजी करू नको, मी रवी रियाला पण लवकरच घरी घेऊन ये. असा शब्द आता सत्याने बाबांना दिलेला आहे. हे पाहून मात्र आता सत्याचं मन खूप भरून आलं होतं, कारण की त्याच्या आईनं जेवण जेवलं होतं. कारण की जोपर्यंत त्याची आई जेवण जेवत नव्हती तोपर्यंत मात्र त्यांना घशाखाली एक घासही घातला नव्हता. त्यानंतर हे पाहून मीरा म्हणत असते, खरंच हे जे बोलतात ते करूनच दाखवतात, आणि ते करून दाखवलंच त्यांनी. त्याचबरोबर सत्याच्या बाबांनाही त्याच्यावरती तेवढाच विश्वास आहे, कारण की तो जी गोष्ट म्हणून दाखवतो ते करतोच. आणि आता आपण पाहायला गेलो तर आता सत्यानं त्याचबरोबर आईचं उपोषण मोडलं आणि घरातील सगळ्यांना जेवणही दिलं. त्यानं आपण पाहतो काय, सत्या आपण इकडे देवीकडे पाहत म्हणत असतो, आज पोट भरून खाऊन घे, पण उद्या मी ना निरोपाला सांगून तुझ्या व्रताची आठवण करून देणार आहे. मीरा मात्र खूप खुश आहे, कारण की घरात आनंदी वातावरण असल्यामुळे तिलाही आनंद होत असतो. इकडे आपण पाहतो की अजून हे दोघं एकमेकांशी काही बोललेले नाही, मोबाईल घेऊन बसले होते. आता एकमेकांशी बोलायचं तर आहे, पण बोलायचं कुणी, राग तर व्यक्त करायचा आहे. रिया काय करते, फोन लावते आणि मैत्रिणीला बोलत असते, हो ग, किती वर्ष झाली ग तुझ्या लग्नाला? 5 वर्ष झाली, बाप रे. असेच असतात बघ सगळे नवरे, त्यांना काही पडलं नसतं, आपल्याशी बायकांशी काही पडलेलं नसतं, आपली काऊन मनाची परिस्थिती समजून घेत नाही, असं मोठमोठ्याने रवीला ऐकलं जाईल असं बोलत असते. त्याचबरोबर रवीला हे कळतं की ती मुद्दाम आपल्याशी बोलते, म्हणून रवी पण पटकन मोबाईल काढतो आणि तोही त्याच्या मित्राला फोन लावून मोठमोठ्याने बोलायला लागतो. हां, इथं रेंज येत नाही असं करून रियाजवळ जातो आणि बोलतो, हां आली बघ रेंज, हां बोल बोल, बरोबर तू म्हणतोस तेच बरोबर आहे, बायका ह्या अशाच असतात बघ, काहीसुद्धा आपल्याला समजून घेत नाहीत, आपल्याबरोबर वाद घालत असतात, असं तोही तिकडून बोलायला लागलेला असतो. आता दोघांचा आवाज फोनवरती मोठमोठ्याने वाढलेला असतो. हो, तर ती म्हणे की नवरे असे असतात, तो म्हणे की बायका असे असतात, आपल्याला समजूनच घेत नाही, असंच करतात तसंच करतात, ह्या दोघांची फोनवरची वादावादी चाललेली असेल. त्यानंतर दोघांच्या लक्षात येतं फोनवर बोलण्यात काय अर्थ नाही, एवढी त्यांची एकमेकावरती चिडचिड चाललेली असते. फोन दोघेही ठेवतात आणि त्यानंतर एकमेकाशी डायरेक्ट बोलायला लागतात. तर ती रिया म्हणत असते, काय काय चाललंय तुझं, काय बोलतोयस तू, तुला समजतं का नाही? तर रवी बोलतो, का काय बोलतोय म्हणजे काय, मी तुझ्यासाठी सगळं घरदार सोडून राहिलोच नाही तर तुझ्याजवळ. असं म्हणल्यानंतर रिया म्हणते, त्याचा उपयोग काय आहे सांगू, तू तिकडे जरी राहिला असलास, काही जरी केलंस, तू कुठं जरी राहिलास, तू माझ्याजवळ जरी राहिला असलास, तरी तुझं मन तुझ्या घरातल्यांजवळच आहे ना, तिथंच तू विचार करतो, त्यांचाच तू कायम विचार करतोस. असं म्हणल्यानंतर रवी म्हणत असतो, का माणसांना तेवढंच काम असते का, माणसांना सगळं बॅलन्स करायचं असतं, पुरुषांना तुम्हाला काय जातं सगळ्या गोष्टींचा विचार करायला, असे एकमेकांशी दोघे भांडत असतात. त्यानंतर आपण पाहतो का इकडे रियाचे आई वडील गाडीतून आले असतात गायकवाडांच्या घराबाहेर. त्यानंतर रियाची आई बोलते, आता तर सगळं आपल्या मनासारखं झालं आहे, मग कशाला आपण इथं आलो आहे? असं म्हणल्यानंतर रियाचे बाबा म्हणतात की काय माहिती आहे का, आता काय होणार आहे माहिती का, गायकवाडाच्या घरातून चोर चोरात रडलेले, किंचाळे, आदळापट केलेले आवाज पाहायचे आहेत मला, लाईव्ह शो बघायचा आहे मला, म्हणूनच मी इथं आलो आहे, असं कोण ते गाडीच्या बाहेर उभं राहिलेले असतात. तेवढ्यातच ना पाठीमागून ना आपला सत्या आणि मीरा जेवल्यानंतरचा वॉक करत आलेले असतात आणि सत्याच्या लक्षात येतं की रियाचे आई वडील आहेत, म्हणून सत्या तिथं त्यांच्याजवळ उभा राहून बोलतो, काय काय चाललंय, काय बघायला आलंय, काय म्हणायचं काय तुम्हाला? तर यावरती रियाचे बाबा म्हणतात, काय ना, आता थोड्याच वेळात ना गायकवाडांच्या घरामध्ये लाईव्ह शो होणार आहे, भांडणं, आवाज, रडारडी हे सगळं ऐकायला भेटणार आहे, म्हणून आलो होतं. असं म्हणल्यानंतर सत्य बोलतो, हो का, असं काही होणार नाही का, तू असं कसं तुला वाटतंय, असं काही होणार नाही. असं म्हणतं सत्याला तो म्हणत असतो, रियाचे वडील, तुला काय सांगू का खरं, मी कसं तू मला उघडं पाडलंस म्हणून मी हे सगळं तुझ्या बाबतीत केलं, तुला कळालं का मी हे सगळं का केलं तुझ्या बाबतीत? तुझी बायको जी सांगत होती का नाही की तिनं हार नाही चोरला, तर तिनं चोरलाच नव्हता, ते हार उचलूनच ठेवत होती, पण मी त्या संधीचं सोनं केलं आणि तिच्यावर चोरीचा आळ घातला.
आणि हे सगळं मी घडवून आणलं कारण की मला तुझा बदला घ्यायचा होता. असं म्हणल्यानंतर सत्या तिच्याकडे बघतच होता. त्यावरती तो काय म्हणतो माहिती आहे का, आता काय करायचं, आता माझा प्लॅन सक्सेसफुल झाले ना, आता काय माहिती आहे का, रवी रिया कधीही या घरी परत येणार नाही. आणि रवी म्हणजे काय होणार आहे, घर जावई. घर जावई म्हणजे काय, म्हणजे तुला माहिती आहे का, गळ्यात न बांधलेला नसलेला पठ्ठा कोण असतं म्हणल्यानंतर सत्याला तो तसं बोलल्यानंतर खरं खूप राग आला होता. पण तरीही सत्याने राग खूप कंट्रोल केला होता. इकडे रियाचे वडील खूप खूप त्याला काहीही बोलत होते. तर यावरती सत्या काय बोलतो माहिती आहे का, सत्या बोलतो, एक गोष्ट लक्षात ठेव, काय जरी झालं तर मी माझ्या भावाला घरात आणणारच. नुसत्या भावाला नाही, तुझ्या पोरीला पण माझ्या घरात परत आणणार, हा माझा शब्द आहे. दुसरी गोष्ट, आणि त्यानंतर तुझं म्हणतोच नाही पट्टा, तो शेवटी तुझ्या गळ्यामध्ये असणार आहे, असा तर सत्या बोललेला असतो. तर यावरती रियाचे बाबा म्हणत असतात, तू बघतच बसशील रे, कसं आहे ना, मी तुझा कसा माज उतरतो ते बघ. तू मला उघडं पाडलं होतंस, अजून खूप धडे शिकवणार आहे मी तुला, अजून खूप तुला रस्त्यावर आणतो का नाही बघ. आणि तुझ्या घरातले जे दंगा केलेले, रडलेले वगैरे आवाज येत नाही, ते लाईव्ह शो बघायला मी येणारच, असं म्हणत असतो. असं म्हणल्यानंतर रियाची आई पण हसत असते. इकडे मीरालाही ऐकून खूप वाईट वाटलं होतं, कारण की तिनं खरंच चोरी केली नसताना तिच्यावरती त्यांनी सगळा आळा आणला होता. तर त्यावरती रियाची म्हणत असतात, बघितलंस का तू, हे सगळं फक्त तुझ्यामुळे होतं आहे, फक्त तुझ्यामुळे. आणि हे सगळं जे आहे ना, की मी तुला त्रास द्यायसाठीच करतो आहे रे, बाकी काही नाही. मी तुझं घर फोडलं, तुझा भावसुद्धा आता मी तुझ्या घरी येऊन देणार नाही, आणि ह्याच्यापेक्षा मोठं दुःख तुला काय असणार आहे, असं रियाचे वडील म्हणत असतात. आणि रियाचे वडील हे सगळं बोलत असताना सत्याने मात्र स्वतःवरती खूप कंट्रोल केलेलं असतं. त्याला राग तर खूप आला होता, त्याचे हात पण शिवशिवत होते, पण त्याने एकही शब्द काय बोलला नाही, त्याला काय उलटं बोललं नाही. हे पाहून आता मीराला खूप वाईट वाटलं होतं, कारण की आता हे काय करतात की काय माहिती, ह्यांना खूप राग आलेला दिसतोय, अशी भीती आता मीराला वाटली होती. ती एकही शब्द बोलली नाही, आणि रियाची आई मात्र दात होठ खात नुसतं सत्याकडे बघत होती. पण सत्याने शेवटी त्याला प्रत्युत्तर दिलंच ना. सत्या बोलला, काय नाही रे, मच्छर होता, असं करून पाय झाडल्यागत केलं. आणि त्यानंतर बोलला, तुला सांगू का, तू काय म्हणशील ती म्हणशील, शेवटी काय होणार आहे माहिती आहे का, मी म्हणाल तेच होणार आहे, असं करून त्यानंतर धूमकेतूला बोलतो, चल धूमकेतू, आपलं अजून वॉक राहिलं ना, आपण वॉकिंग करूया. त्यानंतर आपण पाहतो का या दोघांच्या अजून भांडण कंटिन्यूच चाललेलं असतं. नवरे कसे आणि बायका कसे यावतीत चाललेलं असतं. रवी म्हणत असतो, तू का समजून घेत नाही, मी तुझ्यासाठी माझं घरदार सोडून इथं राहिलं तरी तुला काय फरक पडत नाही. रिया बोलते, राहून काय उपयोग आहे तुझा, तुझं मन कायम तुझ्या घरातल्यांच्या जवळ असणार, तुला तुझ्या घरातल्यांचीच पडली आहे. तर रवी बोलत असतो, का मला किती बॅलन्स करायला लागतो याचा विचार करतोयस का, आणि तू काय करतेस माहिती आहे का, तू कुठल्याही गोष्टीचा ना पूर्ण विचार न करता नुसतं पुढं पुढं बोलत असते. ती गोष्ट कशामुळे घडली, का घडली, ह्याचा काही विचार करायचाच नाही. तर त्यावरती रिया बोलते, जाऊन दे, आपण ठरवूया, आपण दोघांनी एकमेकाशी बोलायचंच नाही, बोललं तर आपल्या भांडणाशिवाय काय होणारच नाही. असं म्हणून रिया बेडवरती जाऊन बसते, आणि तो अंथरुणावरती बसले असं अंथरुण वडून घेते. आता काय करते माहिती आहे का, ती एकमेकांना ना रागाचे मोजी पाठवत असतात. तिने इकडून मोजी पाठवला रागाचा, की हा इकडून पाठवला, ह्यानं पाठवला की त्यानं पाठवलं, असं ह्या दोघांची शांततेत भांडणं चाललेलं असतं, शांतीत क्रांती चाललेली असते. एकमेकांना रागाची मोजे पाठवणे, त्यानं हा पाठवला की तिनं हा पाठवला, आणि जेव्हा आपण मोजी पाठवला तेव्हाही खुश होते, त्याचा मोजी आला की रागात येते. असं ह्या दोघांची एकमेकांना मोजी पाठवणे आणि असली भांडणं चालू असतं. पण शेवटी काय, एकमेकांमध्ये प्रेम तर आहे, पण आता बोलायचं पण आहे, पण बोललं की वाद लागतात, म्हणून हे सगळं प्रकार. त्यानंतर पाहतो काय आपण इकडे, धूमकेतू हसत आले असते. धूमकेतू बोलते, खरंच मला तर वाटलं होतं की तुम्ही आता त्यांच्यावरती हात वगैरे उकरताय का काय, काय माहिती. तर यावरती हा काय म्हणतो, खूप राग तर आला होता, असं वाटत होतं त्याला गालगुच्ची द्यावे, त्याला मारावा, पण काय करायचं, तू होतीस ना बरोबर, नाही तर मलाच परत गालगुच्ची पडली असते, असं म्हणतो. असं म्हणल्यानंतर मीराला खूप हसू येतं, कारण की ती म्हणतात, हो मी तुम्हाला मारलं असतं का, असं म्हणल्यानंतर परत ते दोघे एका झाडाखाली बसतात. तेव्हा मीरा म्हणत असते, काय हो आजचा काय प्रकार होता, म्हणजे तुम्ही आज असं का केलं, म्हणजे आधी तुम्ही पंकज आणि देविकाला खायला ते दिलं सा, त्यांचं पोट बिघडलं, आणि त्यानंतर मग तुम्ही त्यांच्यासाठी दाल खिचडी मागवली सा, घरातल्यांच्यासाठी श्रीखंड पुली बिर्याणी, हा काय बेत होता, असं ती विचारत होते. तर यावरती तो बोलतो, कसं आहे माहिती आहे का, माझ्या आईवडिला जर कोणी फसवलं तर त्यांना मी शिक्षा देणारच की, आणि शेवटी तो माझा भाऊ आहे म्हणून मी खायला घातलं, आणि तुला सांगू का, हे सगळं मी बासाठी केलं होतं. त्यावरती मीरा म्हणते, हो का, मग ते सासूबाईंसाठी काय नाही केलं तुम्ही, सासूबाईंनी खावं असं तर मला वाटत नव्हतं का,
तर यावरती तो काय बोलतो, वाटत होतं, वाटत नव्हतं असं काही नाही, पण बाची इच्छा होती म्हणून मी हे सगळं केलं. बाला शब्द दिला होता ना मी, की निरोपाचं व्रत आमरण उपोषण व्रत मोडणार म्हणून मी हे सगळं केलं. तर मीरा म्हणत असते, खरंच सांगा बघू, तुम्हाला मनापासून वाटतं ना की सासूबाईंनी तुमच्याशी बोलावं, मग तुम्ही का तुमच्या मनातलं बोलत नाही? तर त्यावरती सत्या बोलतो, तिनं तिच्या मनाचेच काय कानाचे पण पडदे बंद केलेले आहेत. तिला मी किती जरी ओरडून बोलवलं तिला समजणार नाही. ते मीरा म्हणत असते, असं नाही हो, जर तुम्हाला असं वाटतंय ना की त्यांनी पडदे बंद केले आहेत, मग आपण जास्त प्रयत्न करायला पाहिजे ना. आपण असं करू ना, त्यांच्या मनाचे दरवाजे थोटू, त्यांना आवाज द्यायला एवढ्या मोठ्याने सांगू की तुमचं त्यांच्यावरती किती प्रेम आहे ते. तर सत्या म्हणत असतो, नाही, काही जर केलं तर तिला काही फरक पडणार नाही, ते कधीच समजून घेणार नाही मला काय वाटतं ते. तर मीरा समजावून सांगत असते, अहो असं नाही आहे, त्यांना समजत नसेल, त्यांना कळत नसेल तर आपण त्यांना जाणीव करून देऊ, आपण त्यांना ओढून सांगू, त्यांच्या मनाचे दरवाजे उघडायला लाव की तुमचं त्यांच्यावरती किती प्रेम आहे. तुम्ही दाखवून देत नसला तरी तुमच्या मनामध्ये किती प्रेम आहे हे मला माहीत आहे ना. फक्त आता न दाखवल्याने त्यांना समजत नसेल तर आपण त्यांना बोलून दाखवलं पाहिजे. तर यावरती सत्या बोलतो, नाही, तिने मनाबरोबर तिच्या कानाचे मनाचे सगळे दरवाजे माझ्या बाबतीत बंद केले. ती कधीच मला मुलगा म्हणून घेत नाही, तिला कधीच माझ्याबद्दल काही वाटत नाही, ती काहीच फरक पडून घेत नाही असं सत्या म्हणत असतो. तर यावरती धूमकेतू म्हणत असते, अहो मी म्हणते म्हणून एकदा तर तुम्ही बोलून बघा, एकदा प्रयत्न करून बघा, तुम्ही पुढाकार घेऊन बघा. त्या जर घेत नसतील तर आपल्याला जर नातं चांगलं करायचं असेल तर कुणी तर पुढाकार घेतलाच पाहिजे ना, तसा तुम्ही घ्या ना, असं मीरा म्हणत असते. पण सत्य नाही म्हणल्यानंतर ती रागाने तिथून निघून जाते. तर यावरती सत्या बोलतो, खरोखरचा धूमकेतू आहे बाई हा, धूमकेतू काय ऐकतच नाही, असं बोलून तोही त्याच्या मागून जातो. त्यानंतर पाहतो काय, रूममध्ये आल्यानंतर मीरा रागाने स्वतःच अंथरूण टाकायला लागली असते. तो म्हणतो, मी टाकतो तरी ऐकत नाही, बेडशीट टाकते परंतु बरं ठीक आहे चल मी पाणी घेऊन येतो. असं पाण्याचा तांब्या घेऊन निघालेला असताना त्याच्या हातातला पाण्याचा तांब्याही मीरा ओढून घेते आणि बोलते, माझं मी आणते. असं बोलल्यानंतर सत्या म्हणत असतो, म्हणजे तू पण तुझ्या मनाचे कानाचे दरवाजे कायमचे बंद करून टाकलेस काय? असं म्हणल्यानंतर मीरा म्हणत असते, काय नाही, मी कशाला दरवाजे वगैरे बंद करून टाकते, तुम्हीच तसं वागत आहात. तर यावरती सत्या बोलतो, अगं मग तू काय अशी वागतेस? मी तुला सांगितलं ना, काही जरी केलं तर निरोपाला फरक पडणार नाही. तर मीरा म्हणत असते, काय नाही, तुम्ही नुसतंच माझी धुमकेतू करत असता. तुम्ही कधी कुठली गोष्ट मी सांगितली म्हणून ऐकत नाहीसा, मी म्हणते म्हणून कुठली गोष्ट करत नाहीसा. असं म्हणल्यानंतर इकडे सत्या म्हणतो, तसं नाही गं, तू म्हणते ते मी ऐकतोच की, पण ही गोष्ट तू माझी ऐक की, ती काही केलं ऐकणार नाही. तेव्हा ती धूमकेतू म्हणत असते, एकदा मी म्हणते म्हणून ऐका, एकदा तुम्ही तुमच्या मनातलं बोलून दाखवा. तर सत्या म्हणत असतो, हे बघ, मी बोलून दाखवीन, पण तुलाही दिसेल की ती काही फरक पडून घेणार नाही. ती कधी मला तिचा पोरगा मानतच नाही, ती पोराच्या दृष्टीने कधी माझ्याकडे बघतच नाही, आणि तिला काही जरी केलं तर तिला पाजर फुटणार नाही. असं म्हणल्यानंतर मीरा म्हणत असते, जे काय असेल ते असेल, आपण नंतर बघू, पण मी म्हणते म्हणून एकदा तर तुम्ही बोलून बघा, बोलून बघशील का? असं म्हणल्यानंतर मात्र सत्या बायकोच्या पुढे हातबल झाला होता आणि तिचं म्हणणं त्याला ऐकावं लागत होतं. तो म्हणतो, ठीक आहे बया, मी म्हणतो, तू म्हणतेस ते एकदा मी बोलून दाखवतो तिला, असं तर सत्या म्हणत असतो. आता मीराला मात्र खूप आनंद झाला होता, कारण आपण एवढ्या म्हणल्यानंतर मात्र आपला नवरा तयार झाला होता सासूशी असं बोलायला. कारण तिला मनापासून वाटत होतं की जर त्यांना समजत नसेल की हे त्यांच्यावर किती प्रेम करतात, तर ह्यांनी सांगितल्यानंतर तर त्यांच्या लक्षात येईल ना की ह्यांच्या किती प्रेम करतात ते. म्हणून तिचं ही धडपड चालू असते, कारण की तिला खूप वाईट वाटत असतं की तिच्या नवऱ्याशी सासू अशी वागत आहे म्हणून. तिला तिच्या नवऱ्याला एक आईचं प्रेम मिळावं म्हणूनच तिची धडपड चाललेली असते. त्यावर आता सत्याही तयार झालेला आहे. सत्या म्हणतो, ठीक आहे, तू म्हणतेस तर मी बोलतो, पण परत बोलूया म्हणल्यानंतर मीरा बोलते, नाही, आत्ताच बोलायचं, चला आपण आत्ताच जाऊया बोलायला. असं आता करून त्याला ओढत आता रूममध्ये घेऊन जाते. इकडे आपली निरोपा ढेकर देत असते, पण म्हणत असते, बरं झालं हे इथं नाही, बाहेर फोनवर बोलतात, नाहीतर काय माझं ढेकर ऐकून मलाच परत काय तर बोलले असते, खाना नव्हतीस तर किती खाल्लो, पोटभरून खाल्लो, यावून त्यावून असलं मला काही तर ऐकून घ्यायला लागलं असतं. पण जेवण बाकी भारी होतं बरं का, पुरी, श्रीखंड, बिर्याणी, एक नंबर जेवण होतं, चमचमीत पोट भरून मी जेवली, असं म्हणत असते. त्यानंतर काय होतं, अचानक तिच्या रूममध्ये ना तिकडे सत्या आणि मीरा येतात. सत्या आणि मीरा आल्यानंतर मात्र तिनं तोंड पाडलेलं असतं, आणि ते आधी ती एवढी खुश असते की आपण जेवण एवढं छान खाल्लं, भारी होतं, आणि त्यानंतर तो आला की एकदम रागाने बघायला लागते, बोलते, काय कशाला आलीस तू माझ्या खोलीमध्ये, असं म्हणत असते. असं म्हणल्यानंतर एकदम पाठीमागे मीरा त्याच्याजवळ येते आणि त्याच्या हाताला धरते आणि म्हणते, बोला तुम्ही. तर त्यावरती सासूबाई काय म्हणते माहिती आहे का रे, एक दिवस मला जेवायला घातलंस, एवढं चांगलं सगळं घातलंस की तुला काय वाटलं मी विसरून जाईल तू सगळं केलेलं?
की व्यायांच्या घरी तुझा दंगा केलास, तुझ्यामुळे रवी रिया घरी येत नाहीत, हे सगळं मी विसरून जाईल तुला असं वाटलं काय? हां, अशी त्याला बडबडायला लागते. त्यानंतर बोलते, हे बघ मला काय बी फरक पडत नाही, तुझ्याशी मला काही घेणं देणं नाही, तू हे घर सोडून गेलास तरी चालेल. असं म्हणल्यानंतर इकडे आपला सत्या म्हणत असतो, का गं असं का बोलतीस तू? काहीच तुला वाटत नाही का माझ्याशी असं बोलताना? तर ती बोलते, काय आहे, कशाला आलायस तू? मला तुझ्याशी तोंडही बघायचं नाही, मला तुझ्याशी बोलायचं पण नाही. तुला किती वेळा सांगितले ते या घरातून निघून गेलास तरी मला काही फरक पडणार नाही, असं आता निरोपा म्हणत असते. निरोपा असं म्हटल्यानंतर सत्या अक्षरशः असा गुडघ्यावरती येऊन तिच्या पायापाशी बसतो आणि आता रडायला सुरुवात करतो. सत्या बघत असतो की निरोपा किती रागाने त्याच्याशी बोलत आहे, तिच्यामध्ये एवढा राग तिच्याबद्दल का असेल हे त्याला समजत नसतं. तर त्यावरती आता सत्या मात्र त्याच्या मनातलं बोलायला सुरुवात करतो. सत्या म्हणत असतो, का गं निरोपा तू अशी का बोलतेस? तर निरोपा बोलते, का कशाला आलायस? टोमणं द्यायला आलायस का आणि काय बोलायला आलायस? काय तुझं काम काय आहे? असं म्हटल्यानंतर इकडे सत्या म्हणतो, निरोपा एक गोष्ट सांग की तू बघ, जेव्हा रवी रिया घरात नाहीत तरी तुला एवढं वाईट वाटते, जेव्हा तुझा पंकज घर सोडून गेला होता तेव्हा तर तू घरातून बाहेर पडली होतीस त्याला शोधायला, देविका घर सोडून गेली होती तेव्हा पण तसंच होतं, मग तू माझ्या बाबतीत अशी कायस? मला घर सोडून जा म्हणतेस, माझ्याबद्दल तुला काहीच वाटत नाही का गं? मी पण तुझा पोरगाच आहे ना, सांग बघू. रवी रियाबद्दल तुला एवढं प्रेम आहे, बबड्या तर तुझा खूप जवळचा, त्याच्याबद्दल एवढं प्रेम आहे, मग तू माझ्याबद्दल अशी का वागतीस? जेव्हा पंकज आणि देविका तुझ्याशी असं चुकीचं वागतात तेव्हा मला खूप राग येतो, म्हणून मी असं करतो ना. मग तुला का माझ्याबद्दल काहीच का वाटत नाही? अगं मी पण तुझा मुलगाच आहे ना, लहानपणी माझ्याकडं झाली होती चूक, त्यावेळी तू मला मारायचं होतंस, हातावरती फटकं द्यायचं होतंस, मला माझी चूक दाखवून द्यायला पाहिजे होतीस, मग तू काय केलंस? तू मला आजीकडे नेऊन सोडलंस आणि मला तू सगळ्यांपासून लांब केलंस. तू मला सांग, पंकजनं जर अशी चुकी केली असती तर त्याच्या बाबतीत पण तू अशी वागलीच असतीस का गं? मी पण तुझा पोरगा आहे ना, मला पण वाटतं ना की मी तुला आई म्हणावं, आई म्हटल्यानंतर तू मला ओ म्हणावं, तेवढ्याच प्रेमानं माझ्याशी बोलावं, माझ्या पण पाठीशी तू ह्या सगळ्यांच्या पाठी कशी उभी राहतेस खंबीरपणे तसं उभं राहावं, यात माझी काय चुकी आहे? असं सगळं तो बोलत असतो. हे पाहून खरं मीरालाही खूप वाईट वाटत असतं. सत्या म्हणत असतो, अगं निरोपा लहानपणापासून मोठं झालं मी, कधीपासून मी आतुर आहे तुझ्या प्रेमासाठी, मला पण आई पाहिजे ना, मी पण तुझाच पोरगा आहे ना, मग तू माझ्याशी अशी का वागत असतेस? मी एवढं जीव तोडून तुला सांगत असतो पण तुला काहीच कसा फरक पडत नाही गं? मी काय एवढं वाईट केले सांग बघू? माझ्याकडनं लहानपणीची चूक झाली होती, मग आई चुका पोटात घालते ना पोरांच्या, आईने माफ करायला पाहिजे होतं ना, चूक पोटात घालायला पाहिजे होती ना, त्याची शिक्षा मारून द्यायला पाहिजे होती ना, पण एवढ्या वर्ष का अजून मला शिक्षा देतेस? का मला तुझा मुलगा म्हणून बघत नाहीस? असं सत्या इतकं रडत असतो आणि रडत असताना ना निरोपाच्या हातावरती त्याच्या डोळ्यातलं पाणी पडलेलं असतं, पण अक्षरशः निरोपाने निर्दयी मनाने त्यांना डोळ्यातलं पाणी आलेलं त्याच्या हातावरचं असं ना त्याच्या गाऊनला असतं ते उलटं करून पुसत असते. तिला ते ऐकवतही नसतं, ती अस्वस्थही होत असते, सारखं ना बेचैन झाल्यासारखी करत असते. पण इकडे सत्या मात्र मान खाली घालून खूप रडत असतो आणि आज त्याने त्याच्या मनातलं पूर्णपणे सांगितलेलं असतं. तो म्हणत असतो, मी तुझ्यावरती एवढं प्रेम करतो, मला इतकं इतकं आई आई म्हणायचं आहे, आईनं तू मला जवळ घ्यावं मला असं वाटतं, माझ्या पाठीशी खंबीर उभा वाटत असतं. मी काय करत नाही सांग तुझ्यासाठी? मी सगळं करतो. मी ते दोघे जे फसवतात, जसं पंकज देविका फसवतात, मला ते अजिबात आवडत नाही, मला सहनही होत नाही तुला कोणी फसवलेलं. जी आई त्याच्यावरती एवढं प्रेम करते तिला तो फसवत असतो आणि मग मी अशी काय केली चूक? जी चूक झाली लहानपणी, ती लहानपणी झाली तेव्हा मी लहान होतो, तेव्हा तर तू मला मारायचं होतंस, ती चूक माझी पदरात घ्यायला पाहिजे होती आई म्हणून, आई त्याच्यासाठीच असते ना, मग तू माझ्या बाबतीत अशी का करतेस? मी एवढं मोठं काय केलं सांग? अशी का वागत असते? मी एवढं तिळतिळ करत असतो तुझ्यासाठी, आई आई करत असतो, पण तू कधीही मायेचा पाजर फुटून दिला नाही, कधीच तुझ्या मनाचे दरवाजे उघडले नाहीस, एवढे तू मनाचे दरवाजे माझ्यासाठी का बंद करून ठेवलेस? किती ते थोटू मी दरवाजे? असं तर सत्या एवढं कळवळीनं म्हणत असतो ना, अक्षरशः तो एक पुरुष असूनही एका बाईसारखा नुसता रडत असतो. हे पाहून मात्र मीराच्या डोळ्यातून पाणी इतकं गळत असतं की तिला खूप वाईट वाटत असतं, कारण की तिचा नवरा अक्षरशः एका आईकडून आईचे प्रेमाची भीक मागत असतो, पण त्या आईला कसलाही फरक पडलेला नसतो, ती काहीच फरक पडून घेत नाही. अक्षरशः सत्याकडे ती पाहतही नसते, दुसरीकडे तोंड करून बसलेली असते आणि तिला काहीच फरक पडत नाही असं तिच्या चेहऱ्यावरून दिसत असतं. सत्यानं मात्र लहानपणीपासूनच्या सगळ्या गोष्टी तुझ्या पुढे ओतल्या, मी किती तुझ्यावरती प्रेम करतो, काय काय केलं, मला कसं तुझी गरज आहे हे सगळं सांगितलं, पण शेवट तोच झाला जो सत्याला वाटत होता. सत्याने मीराला सांगितलं होतं की ती काहीही फरक पडून घेत नाही, तिच्या मनाचे दरवाजे तिनं कायमच बंद करून ठेवलेले आहेत, पण तसंच झालं होतं. इकडे निरोपाने काहीही फरक पडून घेतला नव्हता आणि ती एकही शब्द बोलली नव्हती. सत्याने मात्र
त्याचा पूर्णपणे प्रयत्न केला होता. आता आपण उद्याच्या भागामध्ये पाहणार होतो. सत्या रूममध्ये गेल्यानंतर स्वतःला गालामध्ये मारून घेत असतो आणि म्हणत असतो, तुला माहीत होतं काही जरी झालं तर ती काहीच फरक पडून घेणार नाही, कशाला गेलास बोरायला, असं बोलून मीराला मिठी मारून तो रडत असतो. त्यानंतर दुसऱ्या दिवशी सकाळी सत्या बाबाला म्हणत असतो, बा तू काळजी करू नको, तू निराश होऊ नको, मी रवी रियाला घरी घेऊन येईन. असं बोलून सत्या आता रियाच्या घरी गेलेला आहे आणि रियाच्या घरी दारातूनच हाक मारत आहे, रवी रवी बाहेर ये, आलास काय बाहेर, असं म्हणल्यानंतर रियाचे बाबा बाहेर येतात आणि बोलतात, काय आलास माझ्या पाया पडायला, असं करून तो त्याचा पाय पुढं करत असतो. आता आपण उद्याच्या भागामध्ये नक्कीच पाहू की रवी रिया सत्याशी बोलतील का नाही, रवी घरी येईल का नाही, त्यासाठी आपल्याला उद्याचा भाग नक्कीच पाहावा लागेल. हा भाग इथं संपला आहे.